हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे नर्सिस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त समर्थ, तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक आणि गायनेकॉलॉजी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज द पेन मॅनेजमेंट ऑफ द फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर. जे काही लेबरची फर्स्ट स्टेज आहे, या लेबरच्या फर्स्ट स्टेज मधलं पेन मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे. आणि हे जे काही पेन मॅनेजमेंट आपण करणार हे कम्प्लीटली आपण करतो नॉन फार्मॅकोलॉजिकल मेथडने. म्हणजे जे काही इंटरव्हेन्शन्स आपण घेणार आहे हे सगळे इंटरव्हेन्शन्स आपण कसे घेणार आहे, नॉन फार्मॅकोलॉजिकल. मग याचा अर्थ असा का की आपण फार्मॅकोलॉजिकल इंटरव्हेन्शन्स घेत नाही, तर नाही. आपण मोस्टली काय करतो, नॉन फार्मॅकोलॉजिकल इंटरव्हेन्शन्स घेतो, जेणेकरून मदरचं जे काही परसेप्शन असणार आहे रिगार्डिंग दी पेन हे काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे आणि मदर काय होते, डिस्ट्रॅक्ट होते. म्हणजे आपल्याला हे सगळे जे काही इंटरव्हेन्शन्स आहे हे कोणते यूज करायचे आहे, नॉन फार्मॅकोलॉजिकल. आता जे काही नॉन फार्मॅकोलॉजिकल इंटरव्हेन्शन्स आहे हे नॉन फार्मॅकोलॉजिकल इंटरव्हेन्शन्स आपल्याला काय करायचंय, जे काही मदर आहे या मदरला करायचंय डिस्ट्रॅक्ट. म्हणजेच काय, जे काही डिस्ट्रॅक्शन असणार आहे मदरचं ते डिस्ट्रॅक्शन आपल्याला करायचं आहे, जेणेकरून काय मदर जर डिस्ट्रॅक्ट होत असेल एखाद्या पॉईंट पासून म्हणजे पेन पासून, तर मदरचं जे काही परसेप्शन असणार आहे, परसेप्शन रिगार्डिंग व्हॉट, तर परसेप्शन रिगार्डिंग दी जे काही पेन आहे ते पेनचं परसेप्शन काय होणार मदरमध्ये, रिड्यूस होणार आहे. आणि जर पेनचं परसेप्शन रिड्यूस होत असेल तर त्या कंडिशनमध्ये मदर जे काही पेन असणार आहे फील होणं ते काय होतं, रिड्यूस होतं. आता इथं आपण जे काही नॉन फार्मॅकोलॉजिकल मेथड यूज करतो, या मेथड कशा आहेत, सेफ आहेत कम्प्लिटली. म्हणजे जे काही इंटरव्हेन्शन्स आहे हे इंटरव्हेन्शन्स कसे आहेत, सेफ आहे. बट या सेफ इंटरव्हेन्शनच्या सोबत तिथं काय असणार आहे, फ्यू साइड इफेक्ट पण तिथे दिसणार आहे आपल्याला. म्हणजे जे काही मेडिकेशन्स आहे या मेडिकेशन्सने जेवढे साइड इफेक्ट येतात तेवढे साइड इफेक्ट न येता जे काही नॉन फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंट थ्रू, त्या इंटरव्हेन्शन थ्रू आपण काय करणार आहे, मदरला सेफ तर ठेवणार आहे, बट त्यासोबतच काय असणार, एकदम फ्यू साइड इफेक्ट तिथे काय होतात, डेव्हलप होतात. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर ही जे काही नॉन फार्मॅकोलॉजिकल इंटरव्हेन्शन्स आहे हे आपण टोटल ऑल ओव्हर दी लेबर मदरला देऊ शकतो. बट याचा जो काही इफेक्टिव्हनेस आहे हा इफेक्टिव्हनेस आपल्याला कधी दिसणार आहे, इन फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर. इफेक्टिव्हनेस कधी असणार याचा, इन फर्स्ट स्टेज ऑफ लेबर. म्हणजे मोस्टली ते इफेक्टिव्ह असणार फर्स्ट स्टेजमध्ये. म्हणून आपण काय करतो, जे काही इंटरव्हेन्शन्स आहे हे फर्स्ट स्टेजमध्ये काय करतो, मदरला प्रोव्हाइड करतो. आणि हे जे काही इंटरव्हेन्शन्स या इंटरव्हेन्शनमुळे काय होणार आहे, जे काही पेनचं परसेप्शन आहे हे परसेप्शन काय होतं, लो होतं आणि मदर काय होते, फील करते बेटर. म्हणजे डिस्कम्फर्ट मदर काय होणार आहे, कमी होणार आहे. जर आपण बघितलं याच्यामध्ये काय असणार आहे, डिफरंट मेथड्स कशाच्या, तर जे काही नॉन फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट आहे या मॅनेजमेंटच्या डिफरंट मेथड्स आहे. मग आपण बघतो कोणकोणत्या मेथड्स असणार आहे. म्हणजे हेच काय असणार आहे, पेन मॅनेजमेंट. आता मेथड्स कोणते असणार आहे, तर याच्यामध्ये ज्या काही मेथड्स ऍड होतात ह्या सगळ्या खूप सारे डिफरंट मेथड्स आहे. आणि या मेथड्स आपण एका सिंपल निमोनिकने काय करणार आहे, लक्षात ठेवणार आहे. आता तो निमोनिक काय, तर एक छोटा बच्चू आहे आणि तो छोटा बच्चू काय करतो, जी काही मदर आहे त्या मदरला आवाज देतो आणि म्हणतो की ए आई, तो म्हणणार आहे ए आई BMW हॉट आहे. बघा, ए आई BMW हॉट आहे, याच्यात आपलं काय असणार आहे, पूर्ण जे काही मॅनेजमेंट आहे हे मॅनेजमेंट असणार आहे. एक नंबरचा जो काही दिसतो आपल्याला तो ए, म्हणजे ए आई काय असतो, जो काही ए तो ए शो करतो आपल्याला अटेन्शन फोकसिंग. म्हणजे काही मदर आहे या मदरमध्ये काय करायचं, जे काही मदरचं अटेन्शन असणार आहे रिगार्डिंग दी पेन आणि जे काही पेनफुल कॉन्ट्रॅक्शन, तर ते काय करायचं, आपल्याला अटेन्शन डायव्हर्ट करायचं, मदरचा फोकस काय करायचा, डायव्हर्ट करायचं. कशाकडे डायव्हर्ट करणार आहे, तर मदरला एक स्पेसिफिक ऑब्जेक्ट आपण देणार आहे आणि त्या स्पेसिफिक ऑब्जेक्टमध्ये काय करायचं, मदरचा जो काही फोकस आहे तो फोकस काय करायचा मदरने तिकडे करायचा आहे. त्यासोबतच मदर काय करणार आहे, जे काही ब्रिदिंग टेक्निक्स आहे त्या ब्रिदिंग टेक्निक्स काय करणार आहे इथे यूज करणार आहे. आणि त्यानंतर मदरचं जे काही परसेप्शन असणार आहे रिगार्डिंग दी पेन हे काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. म्हणजे जे काही अटेन्शन फोकसिंग आहे हे अटेन्शन फोकसिंग आपण कोणाकडे करणार आहे, जो काही स्पेसिफिक ऑब्जेक्ट आहे या स्पेसिफिक ऑब्जेक्टकडे काय करायचं, आपल्याला अटेन्शन फोकस करायचं आहे मदरचा. आणि त्या अटेन्शन फोकस मध्ये आपण इथं काय यूज करतो, ज्या काही ब्रीदिंग टेक्निक्स आहे या ब्रीदिंग टेक्निक्स मधला काय करायला लावतो, यूज करायला लावतो. आणि त्या ब्रीदिंग टेक्निक्स थ्रू काय करणार आहे, जे काही पेनचं परसेप्शन असणार आहे हे थोडंसं लो करायला लावतो. आणि जर पेनचं परसेप्शन लो होत असेल त्या कंडिशन मध्ये जे काही पेन असणार हे मदरचं काय होणार आहे, सबसाइड होणार आहे. देन सेकंड वन असणार आहे आय. जर आयचा आपण विचार केला तर आय असणार आहे इमॅजिनरी. इमॅजिनरी मध्ये काय, तर मदरला काय करायचं, इमॅजिनरी जे काही थॉट्स आहे मदरचे ते डेव्हलप करायला हेल्प करायची. म्हणजेच मदरला काय टीच करायचं, जे काही मदरचे इमॅजिनेशन असणार आहे हे इमॅजिनेशन करायला सांगायचं. जेणेकरून काय होणार आहे, जी काही मदर आहे ती मदर ते इमॅजिनेशन मध्ये जाणार आहे. मदरचा अगेन काय होणार आहे, डिस्ट्रॅक्शन होणार आहे फ्रॉम देर इज अ पेन. पेन पासून जर डिस्ट्रॅक्शन होत असेल तर जे काही पेन मदरला परसिव्ह होणार आहे हे अगेन काय होणार आहे, लेस होणार आहे. म्हणून मदरला काय सांगतो आपण, जे काही इमॅजिनरी थॉट्स आहे या इमॅजिनरी थॉट्सला डेव्हलप करणं.
आता इमॅजिनरी थॉट्समध्ये काय, तर असे थॉट्स जे मदरला काय करतात, पीस प्रोव्हाइड करतात किंवा मदरला काय करणार आहे, जे काही त्याच्यावाले जे हॅपीनेस असणार आहे, ही हॅपीनेससाठी काय करतात, स्टिम्युलेट करतात. असे थॉट्स मदरला काय करायला लावणार आहे, आपण द्यायला लावणार आहे. देन नेक्स्ट आहे ई वरून आपण लक्षात ठेवतो जे काही इफ्ल्युजन असणार आहे अँड काउंटर प्रेशर. याच्यामध्ये काय करतो आपण, इफ्ल्युजन मध्ये काय करणार आहे, सिंपल जो काही इफ्ल्युजन आहे, ह्या इफ्ल्युजन मध्ये आपण मदर जी काही असणार आहे त्या मदर मध्ये स्ट्रोक्स यूज करतो. स्ट्रोक्स म्हणजे काय, जे काही मसाज मध्ये आपण स्ट्रोक यूज करणार आहे सर्क्युलर मोशन मध्ये, म्हणजे सिंपल काय, सर्क्युलर मोशन मध्ये आपण स्ट्रोक यूज करणार. कशावरती, तर मदरच्या चेस्ट वरती, कशावरती, मदरच्या चेस्ट, देन ॲबडोमेन, जो काही मदरचा ॲबडोमेन आहे या ॲबडोमेनवरती, ॲज वेल ॲज जे काही मदरच्या थाईज आहे या थाईजवरती काय करतो आपण, जे काही स्ट्रोक्स आहे हे स्ट्रोक्स यूज करतो. आणि विथ द हेल्प ऑफ दॅट स्ट्रोक्स मदरचं काय होणार आहे, डिस्ट्रॅक्शन होणार आहे आणि मदर काय करते, एक थोडंसं हॅपी फील करणार आहे. यासोबतच तिथं काय करणार आहे, मदरचं केअरिंग सारखं मदरला थोडंसं फील होणार आहे. आणि देन मदर काय होणार आहे, जे काही परसेप्शन असणार आहे रिगार्डिंग दी पेन हे काय होतं, रिड्यूस होतं. देन नेक्स्ट असणार आहे काउंटर प्रेशर. काउंटर प्रेशर म्हणजे जो काही बर्थ कॅनल असणार आहे, बर्थ कॅनलमधून ज्या वेळेला बेबी काय होणार, डिसेंड डाऊन होणार आहे, त्यावेळेला तो त्याचं प्रेशर काय करतो, एक्झर्ट करतो ऑन द बर्थ कॅनल. म्हणजे जो काही सॅक्रलचा एरिया असणार आहे, जो काही सॅक्रम आणि कॉकेक्स आहे या एरियावरती काय करणार, तो प्रेशर करणार आहे, प्रेशर देणार आहे. आता प्रेशर जे काही एक्झर्ट होते कसं होतं, इंटरनली प्रेशर एक्झर्ट होणार आहे. आणि त्यासाठीच आपण काय करणार आहे, जे काही काउंटर प्रेशर आहे हे काउंटर प्रेशर अप्लाय करतो. आता काउंटर प्रेशर कसं, तर बाय दॅट इज एक्सटर्नल साईड, जी काही एक्सटर्नल साईड आहे या एक्सटर्नल साईडने काय करणार आहे, काउंटर प्रेशर देणार आहे. आणि दॅट काउंटर प्रेशर थ्रू काय होणार आहे, जो काही पेन आहे हा पेन काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. आणि मला जो काही डिस्कम्फर्ट असणार आहे हा डिस्कम्फर्ट काय होतो, रिड्यूस होतो. नेक्स्ट आहे देर इज अ बी, फोर्थ वन बी वरून येतं, ज्या काही ब्रिदिंग टेक्निक्स आहे या ब्रिदिंग टेक्निक्स मधला काय करतो आपण, टीच करतो. आता ब्रिदिंग टेक्निक मध्ये काय, तर जी काही ब्रिदिंग टेक्निक आहे या ब्रिदिंग टेक्निक मध्ये मदरचे काही ब्रिदिंग पॅटर्न आहे या ब्रिदिंग पॅटर्न वरती मदरला फोकस करायला लागतो. जेणेकरून काय होणार, जे काही मदरचे ब्रिदिंग पॅटर्न आहे या ब्रिदिंग पॅटर्न मध्ये एकतर थोडेसे स्लो ब्रीथ करायला लावतो, ॲज वेल ॲज मदरला काय करायला लावतो, जे काही डीप ब्रिदिंग एक्सरसाइज असणार आहे या डीप ब्रिदिंग करायला लावतो. यामुळे काय होतं, मदर जो काही फोकस असणार आहे हा फोकस टोटली रेस्पिरेशन वरती येतो, ॲज वेल ॲज जो काही मदरचे ब्रिदिंग पॅटर्न असणार आहे या ब्रिदिंग पॅटर्नला मेंटेन करण्यासाठी येतो. आणि त्यामुळे काय होणार आहे, मदरचं अगेन डिस्ट्रॅक्शन होणार आहे. आणि डिस्ट्रॅक्शन लीड टू देर इज अ डिक्रीज परसेप्शन ऑफ दी पेन. जे काही पेन असणार आहे या पेनचं परसेप्शन काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे एम मीन्स देर इज म्युझिक थेरपी. जे काही म्युझिक थेरपी आहे ही म्युझिक थेरपी काय करतो आपण, मदरला ॲडवाइस करतो. जेणेकरून काय होणार आहे, जे काही मदरचे जे काही लाईक सॉन्ग आहे, जे काही आवडते सॉंग्स आहे, मदर काय करते, प्ले करते. आणि जर ते म्युझिक थेरपी थ्रू काय होते, मदरच्या बॉडीमध्ये जे काही अँझायटी असेल, स्ट्रेस असेल आणि प्रेशर असेल हे काय होतात, रिड्यूस होतात. आणि हे जर रिड्यूस होत असेल त्या कंडिशनमध्ये मदरचं अगेन काय होणार आहे, जे काही परसेप्शन असणार आहे, जे काही डिस्ट्रॅक्शन होणार आहे आणि त्यामुळे परसेप्शनमध्ये काय होणार आहे, जे काही पेन आहे हे पेन काय होते, सबसाईड होतं. मदरचा जो काही डिस्कम्फर्ट आहे हा डिस्कम्फर्ट काय होणार आहे, लो होणार आहे. देन जर आपण नेक्स्ट बघितलं तर नेक्स्ट असणार आहे डब्ल्यू वरून काय होतो, जो काही वॉटर थेरपी आहे ती वॉटर थेरपी मदरला आपण ॲडवाइस करतो. आता वॉटर थेरपीमध्ये आपण काय करणार आहे, तर जी काही वॉटर थेरपीमध्ये मदरला एक तर बाथ घ्यायला सांगणार आहे किंवा काय शॉवरिंग करायला सांगणार आहे. म्हणजे मदर ज्या वेळेला बाथ घेईन किंवा शॉवरिंग करेन त्यावेळेला मदरमध्ये काय होणार आहे, जे काही हॅपी हार्मोन्स आहे किंवा एंडोर्फिन्स आहे हे काय होतात, रिलीज होतात. आणि त्यामुळे मदरचं अगेन काय होणार आहे, अगेन डिस्ट्रॅक्शन होणार आहे. आणि अगेन लीड्स टू देर इज अ रिड्यूस परसेप्शन ऑफ द पेन. आणि हे काय होणार आहे, नॉन फार्माकोलॉजिकल पेनचं काय होणार आहे, मॅनेजमेंट होणार आहे. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर नेक्स्ट आहे देर इज अ हॉट अँड कोल्ड ॲप्लिकेशन. हॉट अँड कोल्ड ॲप्लिकेशन. इथे काय करतो मदरला आपण हॉट अँड कोल्ड ॲप्लिकेशन देतो. आता हॉट ॲप्लिकेशन जे काही असणार आहे, हॉट ॲप्लिकेशन म्हणजे जे काही वॉर्म बॉडीला फील करणार आहे. याच्यामध्ये इन्क्लूड होतं जो काही वॉर्म बाथ असणार आहे तो वॉर्म बाथ किंवा जे काही वॉर्म ब्लँकेट असतात हे वॉर्म ब्लँकेट काय करणार मदर आपण ॲडवाइस करणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, जे काही मदर आहे त्या मदरमध्ये प्रॉपर ऑक्सिजनेशन होणार आहे. आणि त्याच्यानंतर जे काही ब्लड सर्क्युलेशन असतं हे ब्लड सर्क्युलेशन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि तिथे जर ऑक्सिजनेशनची डिमांड फुलफिल होत असेल कम्प्लिटली, इस्चेमिया रिड्यूस होत असेल, त्या कंडिशन मदरला काय होणार आहे, हॅपी फील होणार आहे. मदरचा जो काही डिस्कम्फर्ट असणार आहे तो रिड्यूस होतो. आणि जर मदरचा डिस्कम्फर्ट रिड्यूस होतो आणि त्या कंडिशनला काय होणार आहे, जे काही परसेप्शन ऑफ द पेन आहे हे अगेन काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. आणि कोल्ड जे ॲप्लिकेशन जे असणार आहे हे कोल्ड ॲप्लिकेशन विथ द हेल्प ऑफ एकतर कोल्ड जे काही क्लोथ असतात त्या थ्रू देणार आहे किंवा जे काही कोल्ड आईस पॅक आहेत ते आईस पॅक थ्रू आपण काय करतो, मदरला ॲडवाइस करतो. जेणेकरून काय होणार आहे, जे काही मदर आहे या मदरच्या बॉडीमध्ये जे काही स्पाझमोटिक झाले, स्पाझमा झालेला आहे, स्पाझमा कशाचा, ज्या काही मसल्स त्या मसल्सचा स्पाझमा तो काय होतो, रिलीफ होतो. आणि त्यामुळे काय होणार आहे, जे काही
मदर आहे ती मदर हॅप्पी फील होणार आहे, त्यासोबतच मदरचं काय होणार आहे डिस्ट्रॅक्शन आणि मदर जे काही परसेप्शन ऑफ द पेन असणार आहे हे रिड्यूस होणार आहे. आता नॉर्मली जे काही हॉट अँड कोल्ड ऍप्लिकेशन असणार आहे हे काय करतो आपण डायरेक्टली स्किनवरती अप्लाय करत नाही, त्याला काय करणार कव्हर करणाऱ्या पहिले कपड्याने तर म्हणजे क्लोथने कव्हर करतो आणि त्याच्यानंतर ते काय करतो अप्लाय करतो, जेणेकरून काय होणार आहे मदर जे काही स्किन डॅमेज असणार आहे हे प्रिव्हेंट होईल. देन नेक्स्ट जर आपण बघितला तर नेक्स्ट आहे टी म्हणजे काय तर जो काही टच अँड दी मसाज. नंबर 8 टच अँड मसाज. आता टच अँड मसाज मध्ये कसं तर जो काही मदरचा टच आहे म्हणजे मदरला काय करायचं टच करायचं, टच मध्ये इन्क्लूड होतो जो काही हँड टचिंग असतं किंवा हँड शेकिंग असणार आहे, ते हँड शेकिंग हे काय करणार आहे मदरचे जे काही ब्लड वन रिलेटिव्ह आहे ह्या ब्लड वन रिलेटिव्ह सांगायचं आहे, जेणेकरून काय होणार आहे जे काही मदरचा टच आहे ह्या टचमुळे काय होणार आहे मदरला केअरिंग सारखा फील होणार आहे आणि आफ्टर दॅट केअरिंग मदरचं काय होणार आहे अगेन डिस्ट्रॅक्शन अँड आफ्टर दॅट डिस्ट्रॅक्शन मदर काय होणार आहे जे काही पेन असणार आहे हे पेन काय होणार आहे लेस परस्यू होणार आहे. आता देन नेक्स्ट जर आपण बघितलं सोबत काय असणार आहे मसाज, जी काही मसाज बेबीला दिली म्हणजे मदरला दिली जाते ती मसाज कोणती असणार त्याच्यामध्ये जी काही हेड मसाज असेल ती, देन जे काही आर्म आहेत ते आर्मला, लेग्सला असेल, ॲब्डोमेन असेल, चेस्ट असेल आणि जे काही थाईज आहे याच्यावरती काय केलं जातं बॅक असेल ते याच्यावरती मसाजिंग केलं जातं आणि विथ द हेल्प ऑफ दॅट मसाजिंग काय होणार आहे अगेन जे काही मदर आहे या मदरच्या बॉडीमध्ये काय होणार आहे जे काही आपले डिस्कम्फर्ट आहे हे डिस्कम्फर्ट रिड्यूस होता, डिस्ट्रॅक्शन होतं मदरचं फ्रॉम देअर इज अ पेन आणि पेन पासून जर डिस्ट्रॅक्शन होत असेल तर अगेन काय होणार आहे जे काही पेन आहे ते पेन रिड्यूस होणार आहे. देन नेक्स्ट वन असणार आहे ए अँड ए फॉर देअर इज अ जे काही आपलं ॲरोमॅटिक मसाज आहे, ॲरोमॅटिक मसाज मदरला काय केलं जाते प्रोव्हाइड केलं जाते. ॲरोमॅटिक मसाज म्हणजे जे काही आपण मसाजिंग करतो, मसाजिंग कशा थ्रू करायला जाणार आहे जे काही ऑइल्स असणार आहे जे काही प्लांट बेस्ड ऑइल्स आहे या प्लांट बेस्ड ऑइलने काय करणार आहे मसाजिंग केलं जाणार आहे, जेणेकरून मदर काय कम्प्लिटली फील होणार आहे कम्फर्ट फील होणार आहे ॲज वेल ॲज मदर डिस्ट्रॅक्ट होणार आहे फ्रॉम देअर इज अ पेन. हे कधी होणार आहे ॲट द फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर. याच्यासोबतच काय केलं जातं जे काही आपलं ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर आहे, ॲक्युपंक्चर अँड ॲक्युप्रेशर. आता ॲक्युपंक्चर काय असतं तर ॲक्युपंक्चर इट मीन्स एकदम फाईन निडल्स असतात, त्या फाईन निडल्स थ्रू काय करणार आहे इंट्राडर्मल त्या निडल्स इन्सर्शन केलं जातं, जेणेकरून मदरचं जे काही डिस्कम्फर्ट असणार आहे किंवा जो काही पेनचा सिग्नल आहे हा पेनचा सिग्नल काय होतो इंटरफेअर होतो, जेणेकरून मदर डिस्ट्रॅक्ट होते आणि ड्यू टू दॅट काय होणार आहे जे काही पेनचं परसेप्शन असणार आहे हे काय होतं रिड्यूस होतं. ॲज वेल ॲज तिथे काय केलं जातं ॲक्युप्रेशर केलं जातं. ॲक्युप्रेशर म्हणजे जे काही ॲक्युप्रेशरचे पॉईंट आहे नेक असेल, आर्म असेल या ठिकाणी काय करायचं किंवा सॅक्रल एरिया या ठिकाणी काय केलं जातं प्रेशर अप्लाय केलं जातं विथ द हेल्प ऑफ हँड्स थ्रू प्रेशर किती जाणार आहे आणि विथ दॅट हँड्स काय होणार आहे जे काही प्रेशर अप्लाय झाले त्यामुळे काय होणार आहे अगेन मदरला कम्फर्टेबल फील होणार आहे. म्हणून आपण काय करतो जे काही ॲक्युप्रेशर्स आहे हे ॲक्युप्रेशर्स यूज करणार आहे, ॲक्युपंक्चर प्रोसिजर काय करणार आहे यूज करणार आहे. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर लास्ट असणार आहे देयर इज अ हिप्नोसिस. हिप्नोसिस मध्ये काय करतो जे काही मदर आहे या मदरला आपण मेडिटेशन टीच करतो, म्हणजे मदर काय करते जे काही ड्रीम म्हणजे डे ड्रीमिंग असतं, डे ड्रीमिंग करते मदर ॲज वेल ॲज जे काही मदर आहे ते मदर काय करतात मेडिटेशन करतात आणि त्या मेडिटेशन थ्रू काय होणार आहे जे काही मदरचं परसेप्शन असणार आहे पेनचं हे परसेप्शन काय होतं रिड्यूस होतं, कारण मदरचं जो काही कम्प्लिटली डिस्ट्रॅक्शन आहे हे डिस्ट्रॅक्शन मेडिटेशनमुळे होणार आहे आणि ड्यू टू दॅट काय होणार आहे जे काही मदर आहे या मदरमध्ये पेनचं मॅनेजमेंट होणार आहे विथ द हेल्प ऑफ नॉन फार्मॅकोलॉजिकल, म्हणजे जे काही विदाउट मेडिकेशन आपण मॅनेजमेंट करतो या विदाउट मेडिकेशन थ्रू काय होणार ते मॅनेज होणार आहे. आता इथं आपला जो काही पॉईंट आहे हा पॉईंट काय झालेला आहे कव्हर झालेला आहे आणि यासाठी काय करायचं हा जो सिंपल निमोनिक आहे हा सिंपल निमोनिक काय करायचं लक्षात ठेवायचं. मॅनेजमेंट ऑफ द पेन हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे आणि हा काय करायचं या निमोनिक थ्रू लक्षात ठेवणार आहे आपण, म्हणजे AIBMW हॉट आहे हा सिंपल निमोनिक आहे, या सिंपल निमोनिक थ्रू आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचं. सो थँक्यू सो मच. हा जो काही आपला पॉईंट आहे मॅनेजमेंट ऑफ द पेन हा कम्प्लीट झालेला आहे. थँक्यू.